नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. रणजित निंबाळकर सर यांचे अनेक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातून वेगवेगळ्या नवीन चर्चा देखील होताना मिळत आहेत. असाच काहीसा एक व्हिडिओ सध्या त्यांचा सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतो. हा व्हिडिओ नेमका कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की रणजित निंबाळकर सर यांनी गौतम काकडे यांच्याकडून सर्जा नावाचा बैल हा 61 लाख रुपयांना विकत घेतला होता व याच बैलाविषयी बोलताना रणजित निंबाळकर सर यांनी मुलाखतीमध्ये एक खुलासा देखील केला आहे की ते विश्वासू आणि दिलदार व्यक्तिमत्व होतं हे आपल्याला पाहायला मिळेल. या मुलाखतीमध्ये निंबाळकर सर म्हणतात की मी गौतम भैया काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना बैल विकत घेतला. अनेक लोक मला म्हणाली की तो व्यापारी माणूस आहे, ते तुम्हाला गंडवतील, मात्र आजही सर्जा तेवढ्याच वेगाने पळतो आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया निंबाळकर सर यांनी त्या मुलाखतीमध्ये दिली होती. आमचे आदरणीय गौतम भैया काकडे यांच्याकडून त्यावेळेस बऱ्याच लोकांनी मला फोन करून सांगितले की गौतम भैया हा व्यापारी माणूस आहे, त्यांनी तुम्हाला गंडवलं. जर गौतम भैयांनी मला गंडवलं असतं तर सर्जा आजही तेवढाच पळतोय जेव्हा गौतम भैयांकडे होता, त्याच्यापेक्षा मी म्हणतो जास्त वेगानं पळतोय. बैलाची किंमत ही त्यांच्या एकूण संपत्तीच्या 0.1% पण नसेल, म्हणजे एवढी आपल्या शब्दाशी ठाम असणारा माणूस आहे, मनाने मोठा आणि राजा माणूस गौतम भैया. ही मुलाखत दिल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी हे सर्व प्रकरण घडलं. त्यामुळे कदाचित लोक जे सांगत होते तेच खरं होतं आणि ते खरं ओळखण्यासाठी निंबाळकर सर चुकले असंच म्हणावं लागेल. सुंदर बैलाच्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या या प्रकरणामध्ये गौतम काकडे दोषी निघालेत. कुठेतरी या प्रकरणामध्ये निंबाळकर सरांची फसवणूक झाली असंच म्हणता येईल. मात्र लोक त्यांना सावध करत होते, पण त्यावेळेस निंबाळकर सरांना गौतम काकडे यांच्यावरती विश्वास होता की आमचे आणि त्यांचे घरचे संबंध आहेत, ते माझ्यासोबत असा कुठलाही दगाफटका करणार नाहीत. मात्र गौतम काकडेंनी शेवटी जो त्यांचा स्वभाव होता तेच केलं असंच म्हणावं लागेल. या संपूर्ण निंबाळकर सरांच्या वक्तव्याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.